जय जोहार, जय आदिवासी। आज आहे 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन। तर हा ब्लॉग आपला उशिरा अपलोड होईल, पण आज आहे 9 ऑगस्ट आदिवासी दिन। तर जव्हारला आमच्या इथे सकाळपासून मिरवणूक निघते, पण पाऊस असल्यामुळे आम्ही काही घराच्या बाहेर निघालो नव्हतो। आता दादा आणि सगळे ठाण्यावरून आले, तिथे खूप मोठी रॅली होते। तर तुम्ही बघा आणि तुमच्या सर्वांचं आपल्या दीपाली फॅमिलीज अँड फन्स या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। तर आजची तुम्ही मज्जा बघा। मज्जा म्हणजे खूप असतं दाखवणं। परी लहान होती, एकटीच होती, तर आम्ही जायचो, सकाळपासून जायचो, पण उमेश पण आज क्लिनिक होतं आणि क्लिनिक होतं तर उशिरा आला। तर त्याच्यामुळे मग आता आम्ही निघालो, कारण 5 वाजलेत, नंतर अंधार पडेल आणि पाऊस आहे, लहान पोरं, तर मग आम्ही म्हटलं आम्ही पुढे जातो, तू मागून ये। तर बघा आजीकडे, अरे वा, हो ठीक आहे। आता तुम्हाला मी दाखवते, आता इथे रॅली चालूच राहते। पुढे खूप हा ठाण्यावरून आलेला इकडचा कार्यक्रम बघायला। दरवेळी आम्ही 2-3 वाजता आम्ही गावात असतो, पण यावेळी क्रीडा लहान त्यामुळे नाही, आणि पाऊस आहे आणि आमच्याकडे छत्री पण नाही। दादा, हे म्हणतो दादा, कुठे चालला, कुठे चालला? त्यांनी पाऊट केलाय। आत्ताशी तर आम्ही गोरवाडीत आहेत, अजून आम्हाला जायचं आहे गावात। कोण आहे तू? पाठीवर बापू, कुठे चालला तू? आमची त्रिशूचा आमचा ऍक्सिडेंट झालं। हा बाबू, ऍक्सिडेंट झाला नाही? आमच्या मंट्याला छत्री पकडायची। मंटू दादा एक नंबर आहे, मी तर सांगते। हे बघा, गर्दी आहे, त्यामुळे मला काय एवढं घ्यायला जमत नाही आहे। आम्ही नाचायला गेलो, पण तेव्हा मोबाईल माझ्या सोबत नव्हता। म्हणजे मला मी काहीच नाही दाखवलंय, 0% पण नाही। खूप सारे आमच्या इथे हे करतात, तूर डान्स, तारपा आणि गौरी नाच, DJ वरती नाचतायत, असं भरपूर आहे। पण क्रीडा लहान, क्रीडा राहत नाही बघा। आणि
म्हणून सगळं म्हणजे ती आता मोठी होईल, तिला समजायला लागेल तेव्हा ती 1-2 मिनिटं राहते. मगाशी ताई होती म्हणून ताईंकडे होती, तर मी थोडा वेळ नाचली. आता परत तिचा आणि आईकडे सगळ्यांचे रेनकोट आहेत. आम्ही एवढ्या तयारीत आलेलो कारण खूप पाऊस पडत होता आणि आता पाऊस निघाला. मुझे अपने घर जाना है, मुझे अपने घर जाना है. बघा माझ्यासारखी मम्मी पाहिजे. पोर रडतंय तरी सुद्धा. आता जव्हार मध्ये जिथे जिथे असे स्पॉट आहेत ना, म्हणजे 4 रस्ते हे ते, तर तिथे असे मस्त स्टॅच्यूज हे केले. कधी इथून जातो तरी फोटो नाही काढत नाही. आता वाजले 6:30 वाजले, जवळजवळ 6:30 पावणे 7. पण म्हणजे गर्दी काय कमी नाही. तिकडे सगळी मिरवणूक आहे. आम्ही या साईडला पुढे पुढे जातोय की जेणेकरून आम्हाला थोडंफार जागा मिळेल. आणि हिला नाचायचं आहे. ही ठाण्यावरून आले नाचण्यासाठी, पण गर्दी खूप आहे की म्हणजे लेडीजचा डीजे वेगळा आहे आणि जेंट्सचा वेगळा. आणि हे कधीतरी हसताना दिसेल तुम्हाला माझ्या ब्लॉग मध्ये. सीधा जेव्हा मोठी होईल आणि जेव्हा ब्लॉग बघेल तेव्हा ती बोलेल माझी मम्मी सारखी माझी बुराईच करत होती. आणि माझ्या शोंटूला काय ना आज माझी बाबी का गप्पा आहे काय तरच गे. आता राग आहे ना, आता राग आहे.
माननीय श्री भोये साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा. या ठिकाणी उपस्थित असलेल्या मान्यवरांचं आणि उपस्थित तमाम असलेल्या माझ्या सर्व आदिवासी बंधू भगिनी आणि या कार्यक्रमामध्ये सहभाग झालेल्या अन्य सर्व बंधू भगिनींचं या ठिकाणी आदिवासी युवा संघातर्फे आपल्या सर्वांचं सहर्ष शब्दशुभाने स्वागत करतो आणि पुढील कार्यक्रमाकडे जातो. या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यासाठी मी निमंत्रित करतो. अशोकजी चौधरी साहेबांना विनंती करतो की आपण थोडक्यात मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. हॅलो, मंचावरील सन्माननीय विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनीलजी आमचा कालचा ब्लॉग आम्ही पूर्ण नाही केला म्हणून आज पूर्ण म्हणजे असं नाही पण आज सगळेजण चाललेत आता बाहेर. असंच परी गेली ट्युशनला, तिला घेऊ आणि मग बघू जमलं तर शिरपा मारला जाऊ. मोठी झाल्यावर आपटीन मी आहे. आपण काय झालं काय ग? आमच्याकडे गाडीत जागा नाही ना बसायला म्हणून डिस्कशन चाललंय. अपार्टमेंट बोलायला अपार्टमेंट बोल चला. मूर्खात बोली पुढची शिवी पण देईन मी आता. विशाल मग बिग बॉस तुझा तू सूरज दादा. आमची गोटू आमच्या ह्याच्यातून फक्त तिलाच इंग्लिश बोलता येतं, बाकी कुणालाच इंग्लिश नाही. सगळ्यांचं इंग्लिश वीक आहे. हो सार्थक. ही आमची त्रिशा आहे. त्रिशा हम तो चार हम तो चार मी नाही खात रे. तुला कोण घेत झाड तू हे कोण? झापूक झुपूक. आज आम्ही थांबलोय. मंचूर खा मंचूर. सांडा वेस खाय. आता मी मंचुरियन छान असतात. मंचूर खाते का? मंचुरियन खाते का सोबत? हा खाणार. खाणार बाबू. ओके. फिरदा बघते पॅटीस खाणार. काय खाणार? पॅटीस. फिरदा काय खाणार? मम्मीचं डोकं. काय खाणार? मम्मीचं डोकं. काय किती घेऊ? एक एक खाल्लं काय ग? मंचुरियन 2 मंचुरियन. हा अरे ते काय 4 घासात संपतात. 2 4 5. तुम्ही किती खाणार? मी असे लपून पिस्ता घेऊन आले. म्हणजे कोण? बाबू द्रीशला घेऊन. आता आम्ही एका ठिकाणी थांबलोय आणि आता नाश्ता करू. नाश्ता म्हणजे पॅटीस घेतलेत ते आणि मग क्रीदा बोलते परीला आणायला जाऊ. परीला आणायला जायचं आहे त्याच्यामुळे आम्ही शिरपा माळा गेलो नाही. सीन बघू शकता तुम्ही. हे आहे आमचं जव्हार. तुम्ही कुठले ते मला कमेंट्स मध्ये सांगा. आणि हा आमचा भावी ब्लॉगर. त्याला त्याचं चॅनल ओपन करायचं आहे. हे बघा. हाय गाईज. हाय गाईज. गाईज मी तुमच्या सोबत रागावले. गाईज मी तुमचे मंटू दादा. हाय बाय बाय मंटू. बाय बाय बाय. खुशी खुशी. वा
त्याला आता आम्ही इथे नाश्ता करतोय, या तुम्ही पण. आता आम्ही एका ठिकाणी थांबलोय आणि आता नाश्ता करू. नाश्ता म्हणजे पॅटीस घेतलेत ते, आणि मग क्रीधा बोलते परीला आणायला जाऊ. परीला आणायला जायचं आहे, त्याच्यामुळे आम्ही शिरपा माळायला गेलो नाही. सीन बघू शकता तुम्ही. हे आहे आमचं जव्हार. तुम्ही कुठले ते मला कमेंट्स मध्ये सांगा. आणि हा आमचा भावी ब्लॉगर, त्याला त्याचं चॅनल ओपन करायचं आहे. हे बघा. हाय गाईज, हाय गाईज, गाईज मी तुमच्या सोबत रागावले. मी तुमचे मंटू दादा. हाय बाय बाय मंटू, बाय बाय बाय. खुशी खुशी. वा. त्याला आता आम्ही इथे नाश्ता करतोय, या तुम्ही पण. पाऊस खूप निघालाय. या गरम करा. इथे बघा बघा इथे अशी पॅटीस खाते. पॅटीस व्हिडिओ करू ना, व्हिडिओ स्टार्टच नाही करा. आम्ही स्कूटीवर पण एक नंबर सीन आहे तो. विशाल तू पण गोरा दिसतोय. आणि आमच्या इथे विठ्ठल मंदिराचं दर्शन करायला आलोय, जव्हार मध्येच आहे. तर बघा किती छान मंदिर आहे, खूप जुनं मंदिर आहे.